हा जिल्हाधिकारी साहेबांना आज जे निवेदन दिलं आहे तो विषय अत्यंत जनतेच्या जिव्हाळ्याचा आणि समाजाच्या जिव्हाळ्याचा महत्त्वाचा आहे. आम्ही त्यांना विनंती केली, कापीमुक्तीचा गाजावाजा चालू आहे सध्या जिल्ह्यामध्ये, त्याच्याबरोबर पण भ्रष्टाचाराच्या बाबतीत बोलत नाहीत. म्हणून साहेबांना आम्ही विनंती केली, अगोदर भ्रष्टाचार मुक्त करा आणि मग कापीमुक्त आपोआप होणार आहे. यथा राजा तथा जनता. राजाच भ्रष्टाचारी झाला तर जनता कशी राहील? 8वी पसतो नापास करायचं नाही, 4थीचा बोर्ड काढला, 7वीचा बोर्ड काढला, हो त्यांना अभ्यास करायची गरजच नाही. आणि मुंडकं धराले येऊन 12वीला आलं की 10वी पास झालं की नीटला ॲडमिशन कसं काय मिळते? 12वी पास झाल्याशिवाय नीटच्या कोचिंगला ॲडमिशन मिळायला नाही पाहिजे. तिथं त्या विद्यार्थ्याची पालकाची करोडो हजारो लाखो रुपयाची चुराडा केला जातो आहे. त्या नीटच्या नावाखाली पैसे गोळे केले जातात आणि मग ते बिचारं पोरगं काय करेल? तिकडं 700चा अभ्यास आणि इकडं पुन्हा 700 हे मार्क. दोन्हीकडचा अभ्यास शक्य आहे का त्याला? ते 12वी पास झाल्यावरच तिकडं ॲडमिशन करायला पाहिजे. तसं हे करत नाहीत आणि खालून पाया मजबूत करत नाहीत. 8वी पसतो नापास करू नका. हो, राईट टू एज्युकेशन हे सगळं. आणि भ्रष्टाचार म्हणजे कसं आहे? पुरे माळ उकरून आणालीत, उत्खनन. वाळू गरिबाला मिळत नाही झोपडं बांधायला आणि घर बांधायला मंजूर झालं तर निसर्गानं तयार केलेली फुकट, काही सरकारच्या प्रयत्नामधून तयार झालेली गोष्ट नाही, तिथे मिळत नाही. त्याच्यावर हल्ले होतात, वाळू माफिया तयार होतात. आणि कालच नगरपालिकेत 10,000ला मत, बोटावर शाही, तेवढीच लोकशाही. काळा धन काढलं का कोणी? मग एवढे भ्रष्टाचार कुठून आला? म्हणजे 95% लोकांकडे 5% पैसा आणि 5% लोकांकडे 95% पैसा. ज्याच्या घरात पैशाचा ढीग जळाला, केस नाही होत, मध्ये जात नाही. तुमच्या आमच्या घरात होऊ द्या. निवेदनामध्ये काय विषय दिलेला आहे? हेच विषय दिलेले आहेत. यथा राजा तथा प्रजा विषय हो का इथं आहे, वाचून दाखवू थोडक्यात. आपल्या अध्यक्षतेखाली कापीमुक्तीचा मोठा गाजावाजा चालू आहे. कापी ठीक आहे, परंतु कापी करण्यासाठी शासन जबाबदार आहे. याबद्दल कधी चिंतन केले का? 12वी पास झालं की मुक्त विद्यापीठात ॲडमिशन, त्याला TCची गरज नाही, झेरॉक्सवर ॲडमिशन, डिग्री घेणार आणि परत इक्वल डिग्री. रेग्युलरची डिग्री BSc असेल, BCom असेल, BA असेल, तिकडली ते मुक्त विद्यापीठाची डिग्री, म्हणजे घरी बसून पुस्तक घेऊन पास व्हा. काय चालू आहे हे? नंगानाच तसं यांनीच केलं आहे. गुणवत्ता तर सरकारनं घसरली, याला जबाबदार शासन आहे. म्हणून आधी शासनाचं डोकं ताळ्यावर आलं पाहिजे. विद्यार्थ्याचा आपोआप ताळ्यावर येईल. विद्यार्थ्याच्या मागं लागून कोणी आत्महत्या करील, उगं तितकं मागं लागायची गरज नाही. कोणापाशी लिहवलंही नाही तर त्याचं सेंटर रद्द. पर्यवेक्षक गेला आहे, चळचळ कापालेत परीक्षेला यायला. आणि 2-4 तालुक्यातच काय आमचे पर्यवेक्षक बदललेत, शाळेवरचा माणूस ठेवला नाही आणि बाकी तालुक्यात नाही. या जिल्ह्यातल्या 16 तालुक्यापैकी 16 तालुक्याला न्याय नाही, भेदभाव आहे. त्याच्यामुळे हे निवेदन देऊन डोळे उघडायचा धंदा केला आहे आम्ही आज. आपल्या माध्यमातून सगळ्या समाजापर्यंत जावं आणि भ्रष्टाचार मुक्त व्हावं, आधी कापी आपोआप मुक्त होईल अशी इथं विनंती करतो. असं हे निवेदन.